अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्त हो, सद्गुरूंना शरण गेल्यावर काहीही होऊ शकते. स्वामी कोणतीही इच्छा सहज पूर्ण करतात. याची प्रचिती घडवणारा एक अनुभव मी तुम्हाला सांगते. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे सौ निर्मलाताई यांनी. चला तर तुम्हास हा अनुभव सांगते. खूप दिवसापासून माझ्या लहान बहिणीला डोकेदुखीचा खूप त्रास होत होता. दवाखान्यात घेऊन गेल्यावर काही टेस्ट केल्यानंतर आम्हाला समजले माझ्या बहिणीच्या डोक्यात गाठ झाली आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप दवाखाने केले, तरीही ती गाठ काही जात नव्हती. शेवटी सगळ्या गोष्टींना कंटाळून आम्ही पुण्यात मोठ्या दवाखान्यात तिची ट्रीटमेंट सुरू केली. ह्यात पण थोडे दिवस गेले, तिला काही फरक पडेना. आम्ही पुन्हा आयुर्वेदिक दवाखान्यात औषधे चालू केली, पण तिला काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस आम्ही दवाखान्यातून घरी येताना रस्त्यात आमची गाडी बंद पडली. त्यात उन्हाळ्याचे दिवस. माझ्या बहिणीला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही तिथल्या मंदिरात गेलो. तिथे बसलो. ते मंदिर श्री स्वामी समर्थांचे होते. तिथे आम्ही बसलोच होतो. तिथे एक ताई आल्या. त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. आम्ही घेतला. आमच्या अशाच गप्पा चालू असताना त्या ताई म्हणाल्या, तुम्ही पण पारायणाला आला आहात का? तेव्हा त्या ताईंना मी म्हणाले, नाही, माझ्या बहिणीला दवाखान्यातून घेऊन येताना आमची गाडी बंद पडली. तिला उन्हात त्रास नको म्हणून आम्ही मंदिरात आलो होतो. तेव्हा त्या ताई म्हणाल्या, तुम्ही स्वामींचे पारायण करा. त्यांचे गुरुचरित्रामधील 21 अध्यायाचे पारायण करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. माझी बहीण नास्तिक. तिला ह्यात विश्वास नव्हता. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. घरी आलो तेव्हा मला वाटले त्या ताईंच्या बोलण्यात काही तथ्य असावं. म्हणून मी स्वतः पारायण करण्याचे ठरवले आणि मी पारायण चालू केले. मी 21 दिवसाचे पारायण करायचे ठरवले. आम्ही पूर्णपणे खचलो होतो, पण स्वामींवर विश्वास ठेवून ते पारायण चालू केले. जेव्हा मी पारायण करायला सुरुवात केली तेव्हा गुरुचरित्र वाचायचे तेव्हा माझ्या डोळ्यातून एवढ्या अश्रुधारा वाहत होत्या. त्याचे अध्याय वाचून झाले तरी ते अश्रू वाहत होते. त्यासोबत मी स्वामी सेवा पण करत होते. मी पारायण करताना खूप त्रास होत होता, पण तरीही ते पारायण मी केले. आणि वेळ आली शेवटच्या अध्यायाची, तेव्हा मी शेवटचे पारायण केले आणि त्याच मंदिरात जाऊन अन्नदान म्हणजे फळे वाटली. संध्याकाळी आम्ही घरी लवकर येऊन झोपलो, कारण आम्हाला पुन्हा पुण्याला जायचे होते ट्रीटमेंटसाठी. त्याच रात्री मला स्वप्नात स्वामी दिसले. ते म्हणाले, गाठ पूर्णपणे नाहीशी होईल. स्वामींसोबत मी पण बोलत होते. त्यांना मी म्हणत होते, गाठ स्वामी जाऊ द्यात. स्वामी पण म्हणत होते, गाठ पूर्णपणे नाहीशी होईल. स्वामी मला धीर देत होते. सकाळी उठल्यावर मी माझ्या बहिणीला हा घडलेला अनुभव सांगितला, पण तिला विश्वास बसेना. आम्ही दवाखान्यात गेलो. तिचे सिटी स्कॅन झाला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाठीची साईज आधी वाढत चालली होती, ती कमी झालेली. तेव्हा माझ्या बहिणीला स्वामींवर विश्वास बसला. आता तिची गाठ पूर्णपणे नष्ट झाली आहे आणि तिची तब्येत व्यवस्थित आहे. भक्त हो, हा निर्मलाताईंचा अनुभव आहे. तुम्हालाही असाच अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की सांगा. लिंक आपल्या पेजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.